म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. विश्वास पटवर्धन हे पुणे जिल्हा सहकारी निर्माण संस्था आणि महासंघाचा अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी निर्माण संस्था आणि अपार्टमेंट त्याचा अध्यक्ष आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात 1,25,000 कॉम्युनिटी सोसायटी आहेत, 2,00,000 अपार्टमेंट्स आहेत. पुणे जिल्ह्यात आपल्याकडे 6,500 कॉम्युनिटी सोसायटी आहे आणि काही जण अपार्टमेंट्स आहेत किंवा त्या अपार्टमेंटचं प्रतिनिधित्व आहे. पुणे पेटिशन पहिलं पेटिशन आहे की त्याला अपार्टमेंटला पण प्रतिनिधित्व करतो. आपल्याला माहिती की आता इतके वर्ष सहकारातलं वेगळं खातं केंद्रीय मंत्रिमंडळात नव्हतं. ऍग्रिकल्चर शेतीच्या अंडर आहे. 5 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय अमित शहा जे सहकारातनं झाले त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि वेगळं सहकार झालं. त्यानंतर त्यांनी 5 वर्षापूर्वी वेगळं सहकार खातं आता आणि त्याला 6 जुलै 2026 रोजी वेगळं झालं तर 5 वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी आपण नोव्हेंबर महिन्यात सहकार सप्ताह आयोजित करतो. यावेळेस 5 वर्ष पूर्ती त्याचा कार्यक्रम आपण घेतोय. त्यासाठी सोमवार 6 जुलै 2026 पर्यंत एक आठवड्याचा कार्यक्रम केला. त्याचे वर्षभर कार्यक्रम होणार आहे. सुरुवात आपण 29 तारखेपासून करतोय. त्याची कार्यक्रमाची पत्रिका आपल्याला त्याच्यात युवकांसाठी कार्यक्रम आहे, सहकारी धोरण कसं त्याच्यासाठी आपण वृक्ष संवर्धन, तर त्याचप्रमाणे वृक्षारोपण, हरितचे योजना आहे, पंतप्रधान सौर योजना आहे. त्याचप्रमाणे युवकांसाठी इतकं वर्ष सहकार काय येत नाही त्याच्यासाठी अभ्यास करणे गरजेचं आहे. तर मी प्रमुख होतो तर त्यासाठी महाराष्ट्र राज्यातली पहिली महाराष्ट्र राज्य सहकारी युवा बहुउद्देशीय कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण स्थापन केली. त्या अभ्यास गटाचा हायकोर्टचा प्रमुख होतो. अनेक सहकार खात्याने त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन महाराष्ट्र राज्यातली पहिली महाराष्ट्र राज्य युवा बहुउद्देशीय उद्घाटन आपण करणार. BMCC कॉलेजमध्ये आपल्याला पवार साहेबच्या आपले माजी खासदार मी स्वतः BMCC आपण BMCC कॉलेजमध्ये 4 तारखेला महाराष्ट्राची पहिली युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन करतोय. सहकारात युवकांना कसं जोडता येईल त्याच्या केंद्राच्या काय आहेत त्याच्या स्कीम्स, नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या काय आहेत, राज्याच्या काय आहेत, त्याचप्रमाणे त्यांना 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत, त्यामुळे विद्यार्थी पण असतील त्याच्यात, युवक युवती असतील, त्याचप्रमाणे वकील असतील, डॉक्टर असतील, सर्जन असतील, बेकार असतील, या सगळ्यांना आपण त्यांचा स्वतःचा व्यवसाय प्रदेश त्याला जोड देणार आहे. त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण देणार. त्यासाठी आपण महाराष्ट्राच्या सहकारी बँकेबरोबर करार केलेला आहे, नॅशनल कॉपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, त्याच्यावर आपला करार प्रशिक्षण आपण देणार आहोत. ही जगातल्या सगळ्यांचे आपण ते जोडून काढू. हे लोकांसाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यात कला असो, क्रीडा असो, चित्र असो, काही सगळ्या लोक अशा प्रकारचं सहकार दिंडी होणार आहे आपल्या इकडे. त्याप्रमाणे पंतप्रधान सूर्यघर योजना आहे. तर त्याकडे हे धोरण कसं असावं, महाराष्ट्रात आता काय आपण अग्रेसर असतो. आपल्याकडे सहकाराची परंपरा फार मोठी आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात दर्जावर काढलेले विखे पाटील, आपल्याकडे वसंतदादा पाटील, शरद पवार, फार मोठी आहे. सांगली जिल्ह्यात इतके वर्ष आता सहकारी गृहनिर्माण संस्थेचं फेडरेशन होतं, ते आपण स्थापन करतो. आणि महाराष्ट्रासाठी त्याच्यासाठी फार मोठं आपल्याकडं हे मिळालं की आपल्याला आपल्या पुण्याचे जे खासदार आहेत त्यांना मोठ त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रानंतर जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्याकडे पूर्ण सहकार राज्यमंत्री म्हणून दिलेलं केंद्र आणि एव्हिएशन पण मिनिस्ट्री दिली. पॉवरफुल कोणती याची सुरुवात आपल्याकडे आता या सगळ्या सहकाराच्या निर्माण सुरुवात झालेली. आणि हा जो कॅनव्हास आहे ते आपण वर्षभर त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजन करतो. एक मोठा सप्ताह केलं असं नाही. सहकार धोरण कसं असावं, त्याच्यात महिला आहेत, ग्रामीण भागातले हे आहे. जसं आपल्याला माहिती असेल तर ग्रामीण भागात परिस्थिती फार वाईट आहे. आता पावसाचं हे परिस्थिती सुदैवानं तर पावसात सुरुवात झाली
झाला नाही. ज्या पद्धतीने युद्ध होत आहेत हे जोडलं गेलेलं आहे. हे सहकारच आहे ना. या दृष्टीत आपण सहकाराची ताकद या लोकांना जाणणार नाही. ज्येष्ठ नागरिक असतील, हास्यकलाकार असतील, महिला मंडळ असतील, या सगळ्यांना पण त्यात सहभागी करून घ्यावं. तर प्रत्येक ह्याच्या योजनेतून जो प्रत्येक घटनेचा साक्षीदार असतो पत्रकार, तर पत्रकारांना बऱ्याच ठिकाणी कर्ज प्रकरण करताना अडचण येत असतात. त्यासं स्वतः स्टेट बँकेत होतो आपल्याला माहिती आहे. पत्रकारांचा उल्लेख केला तर पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्था पण आहेत. पत्रकार कुठल्याच समाजाचाच भाग आहे ना, कुठल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहतो. त्यामुळे आम्हीच तुमचे प्रतिनिधित्व. आपल्याकडे पंतप्रधानही कोऑपरेटिव्ह सोसायटीतच राहतात, सहकारी गृहनिर्माण संस्था राहतात, रिक्षावाले राहतो आणि झोपडपट्टी झाल्यानंतर ती SIR म्हणजे स्लम रिडेव्हलपमेंटचाच होतं. हा सहकाराचा फार मोठा विषय आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, आमची स्टेट बँक अशा ज्यांच्या विविध योजना आहेत पत्रकारांसाठी खास करून वेगळी हे करावी. आपल्याला माहिती असेल पत्रकारांच्या पूर्वी अनेक पत्रकार संस्था होत्या. आपल्याला माहिती असेल तिथं जे पत्रकार नगर आहे सकाळी मोठी जागा पत्रकार नगरात ठेवली होती. त्याच्यावर बाहेर होती त्यांच्या सकाळी सहकारी तत्वावर तर अशा महाराष्ट्रभर आहेत. दिल्लीसाठी पत्रकारांसाठी वेगळं आहे. त्याच्यापर्यंत तुम्हाला प्रायोरिटी मिळायला पाहिजे कारण तुम्हाला आता 24/7 आहे आणि कामाचं स्वरूप पण बदललं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या काय अडचणी असेल तर द्या. आमच्या सहकार सप्ताह चालू या निमित्तानं पण राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधान तुमच्या काही योजना असेल तुमच्या पत्रकार संघातर्फे आम्हाला द्या. पत्रकार संघावर आमचं फेडरेशन अनेक वर्ष काम करत होतं. युट्यूबचे पण आहेत काही पत्रकार त्याच्यामुळे हे सगळे तुम्ही 18 ते तुम्ही सगळे यंग आहात. तुम्ही आमचं फेडरेशन मी 18 ते 35 नवीन महाराष्ट्र राज्य युवा तुमच्यासाठीच आम्ही काढलेले आहे. त्यात तुमच्या मागण्या काय तुमच्या अपेक्षा काय त्या आम्हाला सांगा. आम्ही या संपूर्ण केंद्र आणि राज्याकडे नेण्यासाठी प्रयत्न करू. जगभर आपल्याला त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. आणि काय आव्हान करणार या माध्यमातून या निमित्तानं आता मी सहकार सप्ताहाच्या निमित्त आवाहन करतो की तुमच्या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त या पुढे शहरातल्या नागरिकांनी, महाराष्ट्राच्या नागरिकांनी, भारतातल्या नागरिकांनी सहकार्याकडे या सहकाराची व्याप्ती फार मोठी आहे आणि या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आपण सुरुवात केलेली आहे. पर्यावरण असो किंवा लोकसंख्येचा आपण SIRचा पण विषय घेतलेला आहे, त्याप्रमाणे जनगणना विषय घेतला आहे, चांगला ऑर्गॅनिक शेतीचा विषय घेतला आहे. तळागाळापासून सगळ्यांसाठी सहकार महत्वाचं आहे कारण कुटुंब व्यवस्था आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला सहकारचं धोरणच आहे. सहकाराचं समृद्धीकडे वसुंध कुटुंब आणि सहकारी संस्थांमधलं सामंजस्य सहकारी हे आपल्या या ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जग. ठीक आहे. नमस्कार, मी सुनील जोशी, सल्लागार, महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ. केंद्र सरकारच्या सहकार विभागाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 5 वर्षाच्या पूर्ततेनिमित्ताने 29 जून ते 6 जुलै या कालावधीमध्ये सहकार सप्ताह आयोजित केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाच्या वतीनं आणि सहकार विभागाशी जोडलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून हा सहकार सप्ताह साजरा केला जातो. त्यामध्ये मी गृहनिर्माण या विषयाला असोसिएट करतो आहे. तर त्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही काही उपक्रमाचं नियोजन केलेलं आहे. 7 दिवस चालणारा हा उपक्रम आहे वेगवेगळ्या स्तरावरती आणि 7 दिवस झाल्यानंतर पुन्हा वर्षभर काही गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही काही तयारी करतो आहे. शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं ही कुठेतरी राहतातच. हाऊसिंग सोसायटी असो, बंगल्याची सोसायटी असो किंवा चाळीमध्ये असो. तर शाळांमधून सहकार हा विषय शिकवला जात नाही आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या माध्यमातून आता सहकार, भारतीय संस्कृती, पर्यावरण निरीक्षणातनं खूप ज्ञान मिळवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडं अनेक गोष्टी शिकण्यासाठीचं कौशल्य आहेच आहे बाय डिफॉल्ट. पण ही मुलं आता सुटी वाढली आहेत. जी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलं आहेत, जी वाडा संस्कृती वाढलेली मुलं आहेत, त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली आहे. पण ही सगळी एकटी मुलं आहेत. त्या मुलांमध्ये सहकार रुजला पाहिजे, त्या मुलांना सहकार कळला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती ह्या छोट्या स्पर्धा असतील आणि याच्यामध्ये महाराष्ट्र स्तरावरची ही स्पर्धा असणार आहे आणि याच्यातून असंख्य चांगले कलाकार मिळणार आहेत. त्याचबरोबर खूप लहान मोठ्या विषयांना की जे सहकाराशी निगडीत आहेत त्या विषयांना याच्यामध्ये खूप मोठा ब्रेक मिळणार आहे. त्या विषयावरती चर्चा होणार आहे, मंथन होणार आहे आणि त्यातून काही पॉलिसीज मिळणार आहेत.
तर हा महाराष्ट्रातला एक अत्यंत अभिनव उपक्रम आपण पुणे जिल्हा सहकारी निर्माण महासंघ आणि महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन म्हणजे हे 2 महासंघ त्याच्याशी अपार्टमेंट्स पण जोडलेले आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि यावर्षीच्या या सहकार सप्ताहामध्ये हा एक वेगळा उपक्रम आहे. बाकी सहकार सप्ताहामध्ये जे प्रशासनाकडून आलेले विषय आहेत ते सगळे विषय असणार आहेत. आणि या विषयामध्ये लोकांना आमंत्रित करण्यासाठी, लोकांना हे समजून सांगण्यासाठी 7 मराठी या न्यूज चॅनलचा खूप चांगला उपयोग होणार, कारण याचे खूप मोठ्या स्तरावरती प्रेक्षक आहेत. मला अतिशय आनंद होतो आहे की 7 मराठी बरोबर मी जोडला गेलो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.